जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे घडलेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे। काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या निरपराध पर्यटकांवर झालेला हा क्रूर हल्ला माणुसकीला काळिमा फासणारा आहे। सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आणि फोटो पाहून प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकतोय। या हल्ल्यात अनेक कुटुंबियांनी आपले प्रियजन गमावले, तर देशभरातून संताप आणि शोक व्यक्त होत आहे। या दुःखद प्रसंगात प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी एक अनोखा निर्णय घेतला आहे, जो प्रत्येकाच्या मनाला भिडणारा आहे। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। सुप्रिया पिळगावकर यांनी इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे, पण त्यांनी यापुढे जाऊन एक भावनिक आणि प्रतिकात्मक पाऊल उचललं आहे। त्या पुढील 13 दिवस आपल्या हाताला काळी पट्टी बांधून आपलं दुःख व्यक्त करणार आहेत। त्यांच्या या निर्णयामागे एक खोल भावना आहे। त्या म्हणतात, जेव्हा आपल्या कुटुंबियातील एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा आपण 13 दिवस दुःखवटा पाळतो। हा हल्ला माझ्यासाठी तितकाच दुःखद आहे। मी माझ्या हाताला काळी पट्टी बांधून माझ्या मनातलं दुःख आणि संताप व्यक्त करणार आहे। सुप्रिया यांनी स्पष्ट केलं की त्यांच्या या कृतीला कोणी दिखावा म्हणू नये। ही माझी भावना आहे। या कृतीतून मला माझं दुःख व्यक्त करायचं आहे, यातून मला शांती मिळते, असं त्या म्हणाल्या। त्यांनी आपल्या हाताला काळी पट्टी बांधलेला फोटो शेअर करत सर्वांना आवाहन केलं आहे की तुम्हीही माझ्यासोबत काळी पट्टी बांधून या दुःखवट्यात सहभागी होऊ शकता। त्यांचा हा संदेश इतका प्रभावी आहे की तो प्रत्येकाच्या मनाला भिडतो। सुप्रिया पिळगावकर यांच्याप्रमाणेच IPL क्रिकेटपटूही या हल्ल्याला निषेध करत मैदानात उतरणार आहेत। तेही आपल्या हाताला काळी पट्टी बांधून खेळणार असून या हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत। ही एकजूट पाहून असं वाटतं की संपूर्ण देश एकत्र येऊन या दुःखवट्यात सहभागी होतोय। पहलगाम हे काश्मीरातील नंदनवन आहे। जगभरातून पर्यटक इथल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात, पण या हल्ल्याने या स्वर्ग समान जागेला रक्ताने माखलं आहे। सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओ पाहून प्रत्येक भारतीयाच्या मनात संतापाची आग धगधगत आहे। या हल्ल्याने केवळ काश्मीरच नाही तर संपूर्ण देशाचं मन दुखावलं आहे। सुप्रिया पिळगावकर यांचा हा निर्णय केवळ त्यांच्या वैयक्तिक दुःखापुरता मर्यादित नाही, त्यांनी देशवासियांना एकजुटीचं आवाहन केलं आहे। त्यांच्या या कृतीतून एक संदेश स्पष्ट होतो, आपण सगळे या दुःखात एकत्र आहोत। काळी पट्टी ही केवळ एक प्रतीक नाही, तर ती आपल्या एकजुटीचं आणि संवेदनशीलतेचं लक्षण आहे। पहलगामच्या या हल्ल्याने आपल्या सगळ्यांचं मन दुखावलं आहे, पण सुप्रिया पिळगावकर यांच्यासारख्या व्यक्ती आपल्याला एकजुटीचं आणि संवेदनशीलतेचं महत्त्व शिकवतात। त्यांच्या या छोट्या पण प्रभावी कृतीने आपण सगळे एकत्र येऊन या दुःखवट्यात सहभागी होऊ शकतो। चला काळी पट्टी बांधूया आणि या हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहूया, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो। सुप्रिया यांच्या या निर्णयाला तुम्ही कसा प्रतिसाद देणार आहात? आपलं मत कमेंट करून नक्की कळवा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।